ज्यांच्या डोळ्यात झोप आहे त्यांच्याकडे चांगले बिछाने नाही, आणि ज्यांच्याकडे चांगले बिछाने आहे त्यांच्याकडे झोप नाही. ज्यांच्या मनात दया आहे त्यांच्याकडे देण्यासाठी धन नाही, आणि ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे दया नाही. ज्याला भूक आहे त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही, आणि ज्यांच्याकडे खाण्यासाठी आहे त्याला भूकच नाही. कोणी आपल्या माणसांसाठी भाकरी सोडतो, तर कोणी भाकरीसाठी आपले माणसे सोडतो. सोनेरी लंका पुष्पक विमान रावणाकडे होते. श्रीरामाने वनवासच पाहिला होता. राजपथ कंसही पाहत होता. राजसत्ता कंसाकडेच होती. कारागृहात जन्म श्रीकृष्णाचा झाला होता. राजमहलात कौरव राहत होते. वनवास पांडवांनाच भोगावा लागला. संघर्ष नेहमी सत्याच्या बाजूनेच असतो. जेव्हा सत्यासाठी भगवंतांनाही संघर्ष करावा लागला. आपण तर माणूस आहोत. प्रेम वाटले तर रामायण लिहिले गेले, आणि संपत्ती वाटली तर महाभारत लिहिले गेले. लक्षात ठेवा, माणसाचे पतन तेव्हाच सुरू होते जेव्हा तो आपल्या लोकांना पाडण्याचा सल्ला दुसऱ्यांकडून घेतो. कोणतंही कारण असो, कोणती गोष्ट असो, चिडू नका, रागावू नका, जोरात बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज नाही मिटत, तर शांततेने मिटतो. त्रास फक्त तुम्हालाच होईल, दुःखही तुम्हालाच होईल. मन शांत ठेवल्यास सुखही तुम्हालाच मिळेल. जीवनात अनेक वेळा आपण रागाच्या भरात सीमा ओलांडतो, मग आपल्या हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. एकदा एक माणूस आपल्या नव्या गाडीला प्रेमाने पॉलिश करून चकाकवत होता. तिथेच बाजूला त्याच्या 4 वर्षाच्या मुलीने गाडीवर काहीतरी कोरणे सुरू केले. गाडीवर ओरखडा पाहून वडिलांना इतका राग आला की त्यांनी मुलीच्या हाताला जोरात मुरड दिली. एवढ्या जोरात की तिच्या एका बोटाच्या हाडाला खूप दुखापत झाली. रुग्णालयात वेदनेने रडणाऱ्या मुलीने बाबांना मिठी मारून विचारले, बाबा, माझी बोटे कधी ठीक होतील? लाजिरवाणी वडील काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल इतका पश्चाताप झाला की ते घरी परत येऊन गाडीवर ओरडून आपला राग काढू लागले. तेव्हा त्यांना ओरखडा दिसला, ज्यामुळे त्यांच्या लहानग्या मुलीच्या बोटाला इतकी दुखापत झाली होती. त्या दगडाच्या तुकड्याने काय लिहिले होते माहीत आहे का? आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू बाबा. जीवनात नेहमी सीमा लक्षात ठेवा, जसे रागाची किंवा प्रेमाची. आणि ही लक्षात ठेवा की गोष्टी वापरण्यासाठी असतात आणि माणसं प्रेम करण्यासाठी. पण आपण उलट काय करतो? गोष्टींवर प्रेम करतो आणि माणसाचा उपयोग करतो. शब्दकोशात असंख्य शब्द असताना मौन असणे सर्वश्रेष्ठ आहे. दुनियेत हजारो रंग आहेत, तरी पांढरा रंग सर्वात चांगला आहे. खाण्यासाठी जगभराच्या वस्तू असताना उपवास शरीरासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पाहण्यासाठी इतकं काही असताना डोळ्यामध्ये पाहणं सर्वात चांगलं आहे. गोष्ट छोटी आहे पण खोल आहे. विखुरलेले समाज आणि विखुरलेली परिवार कधी राजा बनू शकत नाही. पण हो, परस्परात लढून दुसऱ्यांना राजा जरूर बनवतो. ज्या घरात प्रेम आणि मोठ्यांचा आदर सन्मान असतो तिथे ईश्वराचे निवास असते. एक दगड घ्या आणि त्या दगडाने एखाद्या जनावरावर किंवा मांजरीवर फेका. तुम्ही पाहाल की जनावर भीतीने पळून जाईल. आणि तोच दगड घ्या आणि मधमाशांच्या पोळ्यावर फेका. मग बघा मधमाशा तुमचे काय हाल करतात. दगड तेच आहे आणि तुम्ही तेच आहात. फरक इतकाच, जनावरे एकटे होते आणि मधमाशा गटाने होत्या. एकतेतच शक्ती असते. एकत्र राहा, संघटित राहा, प्रेमाने राहा. सर्वांचा विचार करा, स्वतःचाही विचार करा आणि नेहमी हसत राहा.